जाऊया पुढच्या बातमीकडे। अमरावती स्त्री रुग्णालय अग्नितांडव प्रकरणामध्ये एक अपडेट येते। वैद्यकीय आयुक्त रुग्णालयामध्ये येत नसल्यानं शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेत। शिवसेनेच्या 2 आमदारांच्या बैठकीला वैद्यकीय आयुक्त न आल्यानं आक्रमक झालेत। ठाकरेंच्या शिवसैनिकांनी दुसऱ्यांदा जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाला घेराव घातला। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रुग्णालयाला निधी न दिल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते। जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयामध्ये भाजप नेते आणि ठाकरेंचे शिवसैनिक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। घटनास्थळावरून याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दबाळे। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात 3 बालकांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर इथे अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये शिवसैनिकांनी जो आहे तो मोठ्या प्रमाणात केलेली आहे। आरोग्य आयुक्त जे काटकर आहे त्यांच्या विरोधात सर्वच्या सर्व शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात इथे घोषणाबाजी सध्या करताना इथे आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते सुधीर सुळे यांचे भाऊ, घोषणाबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू आहे। काय नेमकं कारण आहे? नेमकं कारण असं आहे, जी कमिटी 8 दिवसात त्या हिच्यात अहवाल देणार होती ते कमिटीवाले पूर्ण गावभर फिरून राहिले। ते इथं येऊन नाही राहिले, स्पॉट इन्स्पेक्शन नाही, काहीच नाही, कोणावर कारवाई नाही। आणि म्हणून त्या काटकरने आमच्या 2 आमदारांना सांगितलं 5 मिनिटं देतो, 5 मिनिटं देतो, अजून तो हरामखोर आला नाही आणि म्हणून त्याच्यासाठी आता हे सर्व आंदोलन सुरू आहे। पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका आमची आहे की जोपर्यंत हे मनुष्यवधाचा गुन्हा याच्यावर दाखल करत नाही, सीएसनी पत्र दिलं होतं, जर याची रिपेरी झाली नाही तर इथं मोठा आघात होऊ शकतो असं पत्र असतानाही ज्या लोकांनी यात दुर्लक्ष केलं, ज्या पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केलं, त्यांच्यावर आता पालकमंत्र्यावरही आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। नक्कीच आता जर पाहिलं तर पालकमंत्र्यावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसैनिकांची आणि त्यामुळे येत्या काळात शिवसैनिक काय नेमकं आंदोलन करतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसमी, अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती।